रिंकूच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. आधी फोटो आणि आता स्टेटसची चर्चा. रिंकू आणि कृष्णराजच्या फोटोची इनसाइड स्टोरी. सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कोल्हापुरातील भाजपाचे नेते धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज महाडिकांनी पोस्ट केलेल्या एका फोटोनंतर ही चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता रिंकू राजगुरूच्या इंस्टाग्राम स्टोरीचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. रिंकू राजगुरूने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये दिसते. तिच्या कपाळावर कुंकू दिसतंय. विशेष म्हणजे तिच्या कपाळी अर्धचंद्राच्या आकाराची लाल रंगाची टिकलीही दिसतेय. रिंकू राजगुरू या फोटोमध्ये नजर खाली झुकवलेल्या स्थितीत आहे. तिच्या याच सूचक स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. दरम्यान याआधी कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी रिंकू सोबतचा महालक्ष्मी मंदिरातला फोटो पोस्ट केलेला. अखेर या फोटो मागची इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे. स्वतः कृष्णराज यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. मी ठरवूनच भेटलो होतो, परंतु आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी पण एकत्रच गेलो होतो. पण त्या फोटोचा जो वेगळा अर्थ काढला चाललाय ह्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि ते कदाचित माझ्या रिसेंट व्लॉगमध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती, त्यामुळे काही लोकांना वाटत असेल. पण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, त्या पलीकडं आमच्यामध्ये काही तसं नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना फक्त एवढंच रिक्वेस्ट करत आहे की आपण तसं काही समजून घेऊ नका. फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि व्हॅलेंटाईन डे अगदी तोंडावर आहे. अशातच कोल्हापूरच्या रांगड्या मातेत रिंकू आणि कृष्णराजच्या फोटोमुळे चर्चा झाली नसती तर नवलच. मात्र कृष्णराजनं या सगळ्या शक्यतांवर पडदा टाकलाय. त्यामुळे महाडिकांच्या कृष्णाची राधा त्यांना लवकरच सापडेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.